सुंदरवन जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारची झाडं होती, जसं की गोड फळांची झाडं, आंबट फळांची झाडं आणि अशाच प्रकारची वेगवेगळी झाडं. याच जंगलाच्या मध्यभागी एक आंब्याचे झाड होते, पण त्याला आजपर्यंत आंबे लागले नव्हते. आणि याच झाडावर शालू नावाची चिमणी राहत होती, आपल्या मुलांसोबत आणि नवऱ्यासोबत. शालू चिमणीची बानू नावाची मैत्रीण होती. ते जे काही काम करायच्या ते एकत्र करायच्या. ती शालू चिमणी आणि तिच्या पिल्लांना आंबे भेट म्हणून आणते. पिल्ले विचारतात, हे काय ग आई? या फळाचे नाव आंबा आहे, एकदा खाल तर मागतच राहाल. हो शालू, पण हे असली आंब्याची झाडे शिकारी पक्ष्यांच्या एरियात आहेत आणि तिथे जर कोणी गेले तर जिवंत परत येत नाही. या आंब्यांच्या नादात कितीतरी पक्ष्यांनी आपला जीव गमावला आहे. ती म्हणते, ठीक आहे शालू, निघते आता मी. तिथे दुसरीकडे दोन पक्षी आपल्या आंब्यांच्या नादात त्या शिकारी पक्ष्यांच्या जंगलाजवळ गेले आणि तिथून एक एक आंबा उडत घेऊन येत होते. बिचाऱ्या छोट्या पक्ष्याला उडता सुद्धा येत नव्हते. तेवढ्या त्या छोट्या पक्ष्याने बघितलं की एक शिकारी पक्षी त्यांचा पाठलाग करतोय. कसा बसा आपला जीव वाचवून ते आपल्या घरात आले आणि आल्यावर ते धापा टाकत होते. ते म्हणाले, आत्ताच्या आत्ता लवकर हे आंबे खाल्ले पाहिजेत, नाहीतर इथे नक्कीच कोणीतरी येणार आणि या आंब्यांची वाटणी होणार. त्यांच्या घराच्या बाजूलाच एक कावळा आणि कावळीण झोपली होती. कावळीणीला अगदी सुंदर असा सुवास आला. ती म्हणाली, काय हो, कोणी नवीन परफ्यूम आणलाय का? मला खूप छान वास येतोय. त्यावर कावळा म्हणाला, अगं वेडे, हा आंब्यांचा वास आहे. कावळीण लगेच तिथून उडाली आणि तिने पाहिले तर हा वास बाजूला असणाऱ्या मीनू मावशीच्या घरातून येत होता. कावळीण लगेच घरात घुसली. मीनू मावशी म्हणाली, आता ही कशाला आली आहे इथे? बाळ, आपल्या घरी कावळीण आली आहे, त्यांचं स्वागत कर. हो हो, असं म्हणत पिल्लू कावळीणीचं स्वागत करतं. कावळीण विचारते, मीनू मावशी, हे आंबे तुम्हाला कुठून मिळाले? गोड आहेत का? मीनू मावशी म्हणाली, नाही नाही नाही, खूप आंबट आहेत, माझे दात तर पूर्ण सणसणतात आहेत. कावळीण म्हणते, असू दे, पण थोडं जरी यातलं खायला मिळालं तरी मला चालेल हा. शालू मावशी म्हणते, ठीक आहे, मी अर्धा खाते आणि उरलेला अर्धा मग तू घेऊन जा. असे बोलून शालू मावशी एकदा आंबा खायला सुरू करते, ते संपल्यावरच वर येते आणि म्हणते, आता हा तू घेऊन जा. कावळीण बिचारी ती आपली कोळी उचलते आणि आपल्या कावळ्याजवळ घेऊन जाते. कावळा डोळे झाकून पडलेला असतो. ती म्हणते, हे बघा, मी आंबा आणलाय, या खायला. तो म्हणतो, मला झोपू दे जरा, तू खाऊन घे. कावळीण आंबा खायचा खूप प्रयत्न करते, पण कोय असल्यामुळे तिला काही खाता येत नाही. ती म्हणते, अरे, हा आंबा तुटत का नाही? कावळा उठून बघतो तर हसायला लागतो. तो म्हणतो, हा काही आंबा नाही, ही कोय आहे. तू एक काम कर, ही कोय जमिनीत पेर. जेव्हा याचं झाड होईल तेव्हा तुला खूप आंबे खायला मिळतील. तिथे दुसरीकडे बानू आणि शालू चिमणी धान्य घेऊन येतात. एकदा गमतीतच बानू म्हणते की हे झाड तर सुकलं आहे, तू काय या झाडावर राहते? त्यावर शालू चिमणी म्हणते, हे झाड माझ्या पूर्वजांनी लावले आहे. ते म्हणाले, या झाडाची जपणूक कर. जेव्हा याला फळे येतील तेव्हा तुम्हाला खूप फायदा होईल. पण जसं हे झाड मोठं झालं, काय माहित का याला फळं आली नाहीत, पण मला राहण्यासाठी तरी जागा मिळाली. घरात जाऊन बघते तर दोन्ही पिल्ले एकटेच असतात. ती म्हणते, पप्पा कुठे गेले? त्यावर मोठं पिल्लू म्हणतं, सोनू पप्पांकडे आंब्यासाठी खूप हट्ट करत होता, म्हणून ते आंबा आणायला गेले आहेत. बानूला आणि शालूला काळजी वाटते की आंबा आणण्यासाठी ते त्या जंगलात तर नाही गेले ना जिथे शिकारी पक्षी आहेत. त्या दोघी बोलतच असतात तेव्हा काहीतरी पडल्याचा आवाज त्यांना येतो. बाहेर जाऊन बघतात तर सोनूचे पप्पा पडलेले असतात.
बानू म्हणते लवकरात लवकर यांना घुबड काकांकडे घेऊन जावं, ते खूप मोठे डॉक्टर आहेत. घुबड काका हे आयुर्वेदिक औषधांनी एक असे औषध तयार करत होते जे झाडांच्या मुळाशी घातल्यावर झाड खूप मोठे होईल आणि लवकर वाढतील. जेव्हा बानू आणि शालू चिमणी सोनूच्या वडिलांना तिथे घेऊन आले तेव्हा त्यांनी त्याच्यावर उपचार केले आणि ती औषधाची बाटली जवळच ठेवली आणि चुकून ते औषध सुकलेल्या झाडात पडलं. आणि काय आश्चर्य, झाड अगदी हिरवेगार झाले आणि वाढू लागले. घुबड काका म्हणाले, माझ्या प्रयत्नांना यश आलं, हे औषध काम करतंय. मी याचा शोधच घेत होतो. खूप दिवसांपासून मी झाडांवर प्रयोग करत होतो आणि आज नकळत त्याला यश आले. सोनूच्या वडिलांना जाग आली. त्यावर शालू चिमणी म्हणाली, डॉक्टर काका धन्यवाद. तेव्हा घुबड काका तिला स्वतः म्हणाले की तुलाच माझ्याकडून धन्यवाद, तुझ्यामुळे आज सुकलेलं झाड हिरवं कसं होईल याचं औषध मला मिळालंय. शालू चिमणी विचारते, पण डॉक्टर काका या औषधामुळे कुठलंही झाड हिरवगार होईल का? तेव्हा घुबड काका म्हणतात, हो, पण त्यासाठी तुम्हाला त्या झाडाला रोज पाणी घालावं लागेल आणि त्यात थोडेसे हे औषध टाकावे लागेल, मग झाड नक्कीच हिरवेगार होईल. शालूला आणि बानूला लगेच युक्ती सुचते. आपण राहत असलेल्या आंब्याच्या झाडाबद्दल. शालू चिमणी म्हणते, घुबड काका प्लीज तुम्ही हे औषध बनवून आम्हाला द्याल का? त्यावर घुबड काका म्हणतात, हो, का नाही, पण आठवणीने झाडाला पाणी घाला, ते हिरवगार होईलच पण फळे सुद्धा येतील. मग काय, शालू चिमणी आणि बानू त्या झाडाला रोज पाणी घालतात आणि त्यात घुबड काकाने दिलेलं औषध सुद्धा टाकतात. तेवढ्यात तिथे शालू चिमणी, तिचं पिल्लू आणि कावळीन येते आणि म्हणतात, तुम्ही हे काय करता? अशाने कधी झाड हिरवगार होईल का? त्यावर शालू चिमणी घुबड काकांनी दिलेल्या औषधाबद्दल सांगते. तेवढ्यात तिच्या पिल्लाला दिसते की झाडाला पाने फुटत आहेत. थोड्याच दिवसात ते झाड हिरवेगार होते आणि त्याला गोड आंबे सुद्धा लागतात. आणि जिवंत झालेलं ते झाड शालू चिमणीला आणि बानूला धन्यवाद देतं. आणि जंगलातील सगळे पक्षी खुश होतात की आता सुद्धा त्यांना न घाबरता आंबे खायला मिळतील. मित्रांनो, तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर आपल्या मराठी स्टोरीला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.